आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दया तुम्हावर सतत असो. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आजचा जो विषय आहे त्यावर प्रभूने आम्हाला सहाय्य करावं समजण्यासाठी आणि विशेष प्रकारे त्याद्वारे आम्हाला खरं सत्य कळण्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, संपूर्ण प्रेक्षकांना मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना प्रभू सहाय्य कर. हे वचन समजण्यासाठी त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, चातुर्य दे आणि आशीर्वादित कर स्वर्गीय परमेश्वरा. आणि सत्य वचन प्रभू स्वीकारण्यासाठी त्यांच्या अंतःकरणाची द्वार तू उघड, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. सर्व विश्वासणाऱ्यांना सुद्धा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू आई, आमेन. आजचा जो विषय आहे तो विशेष प्रकारे आपण मागील काही आठवड्यांपासून अभ्यास करीत आहोत त्यावर. आणि विशेष प्रकारे आपण इपिस्करस पत्र याचा 4था अध्याय आणि 4 ते 6 ही वचन आपण वाचत आहोत आणि त्यावर मनन करीत आहोत. त्यामध्ये जवळजवळ 7 शब्द किंवा गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यावर आपण मनन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. आज पुन्हा आपण त्याच विषयाकडे येणार आहोत आणि तो म्हणजे जी 7 एकच पवित्र आत्म्याने विशेष प्रकारे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना सांगितलेली आहेत, त्यावर आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यापैकी एका विषयावर आपण अभ्यास करणार आहोत. आपण पुन्हा एक वर हा शास्त्र भाग वाचणार आहोत जो आपण वाचत आलेलो आहोत मागील जवळजवळ 2 आठवड्यापासून. आणि आज पुन्हा एक वार आम्हाला संधी मिळालेली आहे या विषयावर अभ्यास करण्यासाठी. इपिस्करस पत्र याचा 4था अध्याय आणि 4 ते 6 ही वचने. बुक ऑफ इफिसियन चॅप्टर 4 वर्सेस 4 to 6. तुम्हात झालेल्या पाषाणापासून निर्माण होणारी आशा एकच आहे, तसेच शरीरही एकच आहे, व आत्मा एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 5 एक काय आहेत ते पाहिलेलं आहे. आज आपण 6वा जो एक आहे ज्याच्याबद्दल देवाच्या वचनामध्ये सांगण्यात आले की तोही एकच आहे, यावर आपण विचार करणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे बाप्तिस्मा एकच आहे, यावर आपण प्रवचन ऐकलेलं आहे आपल्या या वर्ड्स ऑफ होप या चॅनलच्या द्वारे, या कार्यक्रमाच्या द्वारे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की विश्वास एकच आहे, शरीर एकच आहे म्हणजे प्रभू ख्रिस्ताची मंडळी एकच आहे, आणि देवही एकच आहे, हे आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आशा ही एकच आहे, जी संपूर्ण विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेली आहे ती एकच आहे, जी देवाकडून मिळालेली आहे ती एकच आहे. आज आपण पाहणार आहोत की प्रभू एकच, वन लॉर्ड, हे आपण पाहणार आहोत की प्रभू एकच आहे. प्रभू आणि देव हा शब्द यामध्ये आलेला. देव एकच पाहिलेला आहे आपण, प्रभू एकच आहे. आज डिनॉमिनेशन्स मध्ये सुद्धा थोडा गोंधळ आहे. शिक्षणाचा अभाव आहे. सत्य वचन प्रखरतेने घेऊन जाण्यासाठी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केल्या जात आहे आणि सत्य वचन बाहेर जात नाही. लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामधला सर्वात
सखोल आणि आशीर्वादित अभ्यास आहे ट्रिनिटीचा, त्रैक्याचा. आणि तो आहे देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. म्हणजे देव, वन गॉड, वन लॉर्ड आणि वन होली स्पिरिट. वन गॉड, वन लॉर्ड जीसस क्राइस्ट आणि वन होली स्पिरिट. एकच देव, एकच प्रभू आणि एकच पवित्र आत्मा. लक्षात घ्या. आणि काही डिनॉमिनेशन मध्ये, पंथांमध्ये त्याला अवतारासारखं शिकवल्या गेलेलं आहे की तो अवतार घेतलेला आहे, आणि ते चुकीचं शिक्षण आहे. देव आहे, प्रभू येशू आहे, पवित्र आत्मा आहे. त्रैक्य पवित्र शास्त्रामधला हा आधार आहे, हे सत्य आहे. या व्यतिरिक्त जर कोणी शिकवित असेल तर त्याला देवही नाही आणि प्रभू येशूही नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून इफिसियोतील मंडळीला प्रामुख्याने देवाचा सेवक पवित्र आत्म्याच्या द्वारे पत्र लिहून कळवित आहे की 7 जे महत्वाचं जे काही शब्द आहेत जे पवित्र शास्त्रामध्ये आलेले आहेत ते सर्व एकच आहेत. आणि मग त्याने विश्वास, बाप्तिस्मा, त्याचप्रमाणे शरीर, ह्या ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत, आशा ही घेण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही आणि मी विचार केला, विश्वास तुम्हाला आणि मला धारण करायचा आहे, तो एकच आहे. आशा ही एकच आहे. प्रभू ख्रिस्ताचं शरीर जे आहे, मंडळी आहे, ती एकच आहे. हे तुम्हाला आणि मला समजलेलं आहे. पण प्रामुख्याने जर आम्ही विचार केला तर प्रभू येशू एकच आहे, देव एकच आहे आणि पवित्र आत्मा एकच आहे. यावर थोडा गोंधळ विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे काही पंथांनी वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत आणि त्याचा प्रचार ते फार जोरदारपणे करत आहेत. लाखो रुपये चुकीच्या प्रचारासाठी वापरल्या जात आहेत. जीवन खर्ची पडत आहेत. गोंधळलेले लोक आहेत. चुकीच्या मार्गानुसार आपलं जीवन व्यतीत करीत आहेत, न समजता, न अभ्यास करता, न आकलन होता. त्यांना वाटतं की हे सत्य आहे आणि मग त्यासाठी आपलं जीवनही ते खर्च करत आहेत चुकीच्या मार्गानुसार. जगातले लोकही तसंच करीत आहेत. चुकीचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. मग आम्ही प्रभू येशू मध्ये येऊन सत्य वचन धारण करून चुकीचा जर मार्ग निवडत असू तर जगातल्या लोकांमध्ये आणि आम्ही निवडलेल्या मार्गामध्ये काय फरक आहे हे समजून घ्या. चुकीचा मार्ग तोही नाशाकडे जाणारा आहे आणि जगातल्या लोकांचे मार्गही नाशाकडे जाणारे आहेत, कारण तो देवाचा मार्ग नाही. कारण देवाचा मार्ग आहे, देव म्हणतो मी आहे, प्रभू येशू आहे, पवित्र आत्मा आहे, हे त्रैक्य आहे. आणि ते प्रामुख्याने संपूर्ण विश्वासणाऱ्यांना त्या पद्धतीने जे पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे त्यानुसार शिकवणं गरजेचं आहे, कारण त्यांचा गोंधळ उडू नये. बायबल सांगतं की तुम्हाला जे कोणी प्रश्न विचारतील त्यांना तुम्ही योग्य उत्तर द्यावी, मनगढंत नाही, मनगढंत नाही. की देव स्वर्ग त्याने सोडून दिलं, मग तो येशू बनला आणि मग येशू निघून गेला आणि मग तोच येशू पवित्र आत्मा झाला. हे चुकीचं आहे. देव आहे,
स्वर्गामध्ये प्रवेशही आहे आणि पवित्र आत्माही आहे. थोडं मी तुम्हाला सांगितलं की सखोल विषय आहे, थोडं त्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. आणि त्यामध्ये काही आम्हाला लाज वाटण्याची कारण नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये देवाचा सेवक पवित्र आत्म्याच्या द्वारे काय म्हणतो ते वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो, जे तुम्हाला थोडं कळून येईल. काय म्हटलं गेलेलं आहे? रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. देव एकच आहे, प्रवेश एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे. मग हे शिक्षण स्वीकारण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आम्ही कसल्याच प्रकारचा संकोच बाळगू नये. हे आमच्या देवासंदर्भामध्ये आहे, सत्य आहे आणि ते प्रत्येकाला शिकायला पाहिजे. आणि म्हणून जसं आपण मागील आपल्या धड्यामध्ये पाहिलं की देव एकच आहे, तसा प्रवेशही एकच आहे. आणखीन एक वचन वाचतो आणि मग आपल्या विषयामध्ये आपण थोडा अभ्यास करणार आहोत, संपूर्ण विश्वासणाऱ्यांसाठी आणि संपूर्ण भाविकांसाठी. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 8वा अध्याय आणि 6 वचन काय सांगतं, इकडे लक्ष द्या. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 8वा अध्याय आणि 6 वचन. 1 Corinthians chapter 8 verse 6 काय म्हटलं गेलेलं आहे? तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत. आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. लक्ष द्या. आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. काय म्हटलं गेलेलं आहे? लक्ष द्या पुन्हा. तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, हे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना माहित आहे. त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत, हे सत्य आहे. आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. या 2 गोष्टी आहे. देव आमचा आहे, त्याच्याद्वारे आपण आहोत, आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे आपण आहोत, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण आहोत. ह्या गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे. आणि विशेष प्रकारे बायबल काय सांगतं इकडे लक्ष देऊया. आणखीन आपण परमेश्वराने काय केलेलं आहे तिकडे लक्ष देऊया. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 36 वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 36 वचन. विशेष प्रकारे देवाचा सेवक पवित्र आत्म्याच्या द्वारे अशा लोकांमध्ये प्रचार करीत आहे की ज्या लोकांनी काही दिवसापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलेलं होतं आणि त्याच्या मरणाला ते जबाबदार होते. अशा लोकांसोबत आज देवाचा सेवक बोलत आहे पवित्र वचनाच्या द्वारे. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलेलं होतं आणि त्यासाठी ते कारणीभूत झालेले होते. आणि हे सर्व लोक एका जिवंत देवावर विश्वास ठेवणारे होते. त्यांच्या चालीरीती एकच होत्या, त्यांचा अभ्यास एकच होता, त्यांचा सिद्धांत एकच होता. अशा लोकांसोबत देवाचा सेवक काय बोलतो तिकडे आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 36 वचन. बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 2 वर्स 36. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने, बघा कोणाला तो बोलत आहे देवाचा सेवक, म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने, म्हणजे तुमच्या देवाने आणि माझ्या देवाने, अशा प्रकारे देवाचा सेवक बोलत आहे या संपूर्ण
इस्रायल लोकांसोबत. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांनो, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने, म्हणजे इस्रायलच्या देवाने, अब्राहमाच्या देवाने, इसहाकाच्या देवाने, याकोबाच्या देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. लक्ष द्या वचनाकडे, काय म्हटलं गेलेलं आहे पुन्हा एक वर. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवलेलं आहे. म्हणजे स्वतः देवाने त्याला प्रभू म्हटलेला आहे आणि प्रभू केलेला आहे, लॉर्ड म्हणजे मालक. अशा प्रकारे बायबल सांगता आम्हाला. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, ज्याला देवाने स्वतः प्रभू म्हणून निवडलेला आहे, ज्याला देवाने स्वतः त्याच्याबद्दलच साक्ष दिलेली आहे की हा प्रभू आहे, हा ख्रिस्त आहे, हा मसीहा आहे, जो मसीहा संपूर्ण मानवांसाठी या जगामध्ये आलेला आहे. जर देवाने ही साक्ष दिलेली आहे तर तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे हे प्रभूचं वचन सांगतं, त्याकडे आपण लक्ष देऊया. विशेष प्रकारे आपण याच पुस्तकामध्ये जाणार आहोत, प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि 31 वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. जर देवाने याला प्रभू म्हटलेला आहे, प्रभू केलेला आहे प्रभू येशूला, तर आता मानवाची काय जबाबदारी आहे. ज्यांनी देवाचं वचन ऐकलेलं होतं त्यांनी काय केलेलं आहे, आणि विशेष प्रकारे आज तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला काय करायचं आहे. ज्याला देवाने प्रभू केलेला आहे मग तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे ते वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि 31 वचन. बुक ऑफ ऍक्ट चॅप्टर 16 वर्स 31 काय म्हणतं बघा या ठिकाणी. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. काय म्हटलं गेलेलं आहे, प्रभू येशूवर विश्वास ठेव. काय विश्वास ठेवायचा आहे की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असा विश्वास बाळग. हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे, ज्याला पापांची क्षमेची गरज आहे, ज्याला तारणाची गरज आहे. त्यासाठी सांगितलेलं आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर प्रभू म्हणून विश्वास ठेवायचा आहे. काय म्हणून? प्रभू, लॉर्ड, माझ्या जीवनाचा प्रभू, माझ्या कुटुंबाचा प्रभू, माझ्या सर्व कार्याचा प्रभू, माझ्या व्यवसायामधला प्रभू महत्वाचा आहे. तो प्रभू आहे म्हणजे लॉर्ड, मालक. लक्षात घ्या. याचा अर्थ काय आहे? परिपूर्णपणे आम्हाला या मालकावर अवलंबून राहायचं आहे, विसंबून राहायचं आहे, त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकायचा आहे की हाच येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. आणि म्हणून तो इस्रायल लोकांना म्हणतो की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलं त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केलेला आहे, मसीहा केलेला आहे. देवाने स्वतः त्याला मालक ठरवलेला आहे आमच्या संपूर्ण जीवनाचा. सर्व अधिकार स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर त्याला देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि जो कोणी येशू ख्रिस्तावर प्रभू म्हणून विश्वास ठेवतो त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आणि त्याचं तारण होतं, हे बायबल सांगतं. प्रभू म्हणून त्याचा स्वीकार करणे, विश्वास ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे. पण बायबल मध्ये प्रवेश ख्रिस्ताने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही लोक मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करीत नाही. फक्त प्रभू प्रभू म्हणता म्हणजे माझ्यावर परिपूर्णपणे तुम्ही विसंबून राहत नाही, माझ्यावर तुम्ही आपल्या चिंता टाकत नाही, अविश्वास बाळगता. विश्वास ठेवा, येशू हाच माझा प्रभू आहे. विशेष प्रकारे
जे संपूर्ण शिष्य आहे, जे प्रभू ख्रिस्ताच्या मागे जात होते, त्याच्यासोबत राहत होते, अनेक संकट त्यांच्या जीवनामध्ये आले. काही काही ठिकाणी वादळ आले, काही काही ठिकाणी अद्भुत गोष्टी त्यांच्या हातून घडल्या नाहीत, चमत्कार घडले नाहीत. त्यावेळेस प्रभू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही अल्पविश्वासू आहात, विश्वास ठेवा, मी आहे, माझ्यावर विश्वास टाका. आणि एवढंच नाही तर त्याने संपूर्ण मानवाला सांगितलेलं की तुम्ही चिंता करीत बसू नका. जो येशू आहे, जो प्रभू आहे, जो देव आहे, तो पाखरा सुद्धा त्यांचं अन्न देतो, पक्षास त्यांचं अन्न देतो, सर्वांची तो काळजी घेतो. मग जो मानव त्याने स्वतः घडलेला आहे, ज्या मानवामध्ये त्याने आपला श्वास फुंकलेला आहे आणि ज्या मानवासाठी तो वधस्तंभावर गेलेला आहे, त्याची तो काळजी करणार की नाही, किंवा त्याच्या सर्व चिंता दूर करणार की नाही. याचा अर्थ जेव्हा आम्ही चिंता करतो, काळजी करतो, याचा अर्थ आम्ही त्याला प्रभू म्हणून परिपूर्णपणे स्वीकारलेला नाही. आमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान असावं की माझा येशू आहे, तो प्रभू आहे, माझ्या संपूर्ण जीवनाचा प्रभू. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जेही भाग असतील, जेही नोकरी असेल, जे जीवनामध्ये आलेला व्यवसाय असेल, जेही कार्य असेल, काही असो जीवनामध्ये या भूतलावर, त्याचा मालक येशू असावा, त्याचा मालक येशू असावा. म्हणजे त्यामध्ये प्रामाणिकता, त्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितपणे येऊन जाईल आणि आमचं जीवन हे प्रभूला अपेक्षित प्रमाणे असेल, आवडीचं असेल आणि प्रभू स्वतः आमच्या संपूर्ण कार्याचा मेन असेल, मालक असेल. प्रभू आहे, प्रभू चालवणारा आहे. लक्षात घ्या, आम्ही आत्मिक जीवनामध्ये प्रभूला स्थान देतो, मान देतो, फार चांगली गोष्ट आहे. मंडळीमध्ये त्याला स्थान देतो, पण आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या जे मी सांगत आहे तुम्हाला, नोकरी आहे, व्यवसाय आहे, घरकाम आहे, जे काही काम दिलेलं आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये प्रभू हा मालक असावा. जे सेवेमध्ये आहेत त्यांचा मालक तर प्रभू आहेच, कारण प्रभू येशूची ते सेवा करतात. पण बाकीचे जे सर्व लोक आहेत त्यांनी विचार करावा की त्यांचा विश्वास कोणावर आहे, प्रभूवर असावा. यश कोणावर अवलंबून आहे, प्रभूवर अवलंबून आहे. जो प्रभू तुमचा आहे त्या प्रकारे तुमचा बिझनेस असेल, त्यावर तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून. म्हणजे चुकीचा बिझनेस आमच्याकडून होणार नाही, चुकीचं नोकरीमध्ये कार्य होणार नाही, लाचलुचपत आम्ही घेणार नाही किंवा देणार नाही, अन्याय करणार नाही, चांगल्या गोष्टी आमच्या जीवनाच्या द्वारे घडतील, हे लक्षात घ्या. बायबल काय सांगतं की जर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला, म्हणजे येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून निवडलेला आहे किंवा केलेला आहे, तर आम्ही त्याची आज्ञा पाळावी. लक्षात घ्या, आम्ही त्याची आज्ञा पाळावी. कारण बायबल काय सांगतं तिकडं आपण लक्ष देऊया. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 13व वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 13 वर्स 13. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. तुम्ही मला गुरु व प्रभू म्हणता, ते ठीक बोलता. म्हणजे तुम्ही मला प्रभू म्हणून म्हणता तर ते योग्य आहे, कारण प्रभू येशूने म्हटलं मी तसाच आहे. मग जगामध्ये जे आज अनेक लोक आहेत त्यांनी वेगवेगळे मालक केलेले आहेत आपल्या जीवनाचे, प्रभू केलेले आहेत त्यांना. लॉर्ड लॉर्ड म्हणून ते चुकीच्या गोष्टीच्या नादी लागलेले आहे. चुकीचं मार्ग आहे तो. स्वतःच मानवाने त्याला घडलेला आहे, स्वतःच त्याला रंगरंगोटी दिलेली आहे आणि त्याला म्हटलेलं आहे की तू आता माझा प्रभू आहेस. किती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही आणि मी अभ्यास करणारे लोक आहोत, शिक्षण घेत आहोत, लेकरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी फार मोठं पैसा खर्च करतो. पण आमच्या जीवनाचा प्रभू कोण आहे, आमच्या लेकरांचा प्रभू कोण आहे, हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग
किती भयंकर अशा प्रकारचं ते भविष्य आहे. जर तुम्हाला तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या लेकरांचं भविष्य जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, उत्तम करायचं असेल, तर बायबल सांगतं आजच तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवा. येशूवर विश्वास ठेवा की तूच माझा प्रभू आहे. म्हणजे तुमचं व तुमच्या घराण्याचं तारण होईल, उद्धार होईल आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू तुमच्या संपूर्ण तुमच्या सहित तुमच्या कुटुंबाला घेईल, ही माझी खात्री आहे, विश्वास आहे. पण सर्वात महत्वाचं आहे, येशूला प्रभू म्हणून तुम्हाला स्वीकार करायचा आहे, उघडपणे स्वीकार करायचा आहे. येशू हाच एकच प्रभू आहे, त्याच्या बरोबरीचा कोणी नाही आणि त्याच्या शिवायही कोणी नाही. ते सर्व मनगडंत आहेत किंवा आम्ही स्वतः तयार केलेले आहेत किंवा लोकांनी स्वतःला म्हटलेलं आहे. नाही, येशू एकच आहे, जो एकच प्रभू आहे. त्याच्याशिवाय सार्वकालिक जीवनाचा मार्ग नाही, जीवनाचा मार्ग नाही. या आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवा की तू एकच आहे, तूच गुरु आहे, तूच प्रभू आहे, तूच मालक आहे, हे त्याला संबोधवा. नाहीतर एक दिवस येईल, जर तुम्ही भूतलावर कबूल केलं नाही तर याच भूतलावर एक दिवस असा येणार आहे की प्रत्येक गुडघा येशू ख्रिस्त प्रभू आहे या नावाने टेकल्या जाणार आहे आणि आपल्या मुखाने म्हणेल की प्रभू तू एकच आहेस. पण त्यावेळेस अनेक लोक जे कबूल करतील त्यांची वेळ निघून गेलेली असेल, कारण ती वेळ आता त्याला प्रभू म्हणण्याची नाही, कारण तो न्यायाधीश बनून येणार आहे. आता ही संधी आहे की तुमच्या जीवनामध्ये त्याला तुम्ही प्रभू म्हणून स्वीकारा आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या, तारण साधून घ्या. येशू तुमच्या जवळ आहे. प्रभू येशू तुम्हावर प्रीती करतो. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आज विशेष प्रकारे तू आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. पिता परमेश्वरा, तू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून तू आमच्यासाठी परमेश्वरा दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमचा येशू आमचा प्रभू आहे हे आम्ही स्वीकारत आहोत. संपूर्ण विश्वास असणाऱ्यांना मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. अनेक जे प्रेक्षक आहेत प्रभू, त्यांनी येशूवर त्यांचा प्रभू आहे असं त्यांनी स्वीकार करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, यासाठी सहाय्य कर. हे प्रभू, तुझं वचन समजण्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाने, बुद्धीने, चातुर्याने भरपूर कर आणि तुझ्याकडे त्यांना वळव, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.